नमस्कार मित्रांनो. कुंभ राशीकरता 2025 हे अगदी विशेष असं वर्ष असणार आहे. खास करून तुमची जी रास आहे जी की 7.5 चाललेली आहे किंवा गेल्या 2-2.5 वर्षामध्ये तुमच्या राशीमधूनच शनीचं भ्रमण होत आहे आणि याचे काही वेगळे आणि लक्षात राहण्यासारखे अनुभव तुम्ही निश्चितच घेतलेले असतील. म्हणजेच छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडथळे येणं, जी कामं आधी खूप सहज सोपी वाटत होती ती आता थोडीशी अवघड वाटणं किंवा समोरची माणसं थोडीशी वेगळी वाटणं, कॉन्फिडन्स लेवल खाली येणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची जी रास आहे ही बौद्धिक तत्वाची रास आहे, म्हणजे सगळ्यात बुद्धिमान अशी ही रास आहे. तर साधारणतः लॉजिकने चालणारी रास आहे, त्यामुळे तुमचे लॉजिकसुद्धा आता काही चुकीचेच येतात. अशा प्रकारचे काही अनुभव तुम्ही गेल्या 2.5-3 वर्षामध्ये घेतलेले असतील, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा लागू झाले असतील. जसं की आर्थिक बाबतीमध्ये म्हणा, रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये म्हणा, घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध दुरावलेले असतील, वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असतील. अशा एक ना अनेक तुमच्या पातळ्यांवरती तुम्ही बऱ्याच प्रमाणात स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन याला सामोरं गेलेले असाल. काळजी करू नका. आत्ता जो शनी आहे हा शनी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे 29 मार्च नंतर. अर्थात 7.5 ही संपूर्णपणे संपलेली मात्र मुळीच नाही, परंतु 7.5चा जो मोठा भाग जो आहे हा भाग तुमच्यापासून वेगळा झालेला आहे, जो की खूप चांगली गोष्ट आहे. आता राहिलेली फक्त 2.5 वर्ष आहेत, त्याच्या संदर्भातले अनुभव काय असतील या संदर्भातली थोडी चर्चा करू. जसं की हा जो शनी आहे हा शनी तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. त्याचं सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक चणचण तुम्हाला थोडीशी या दरम्यान जाणवणार आहे. अर्थात तुमची जी रास आहे ही थोडीशी शिस्तप्रिय आहे आणि बुद्धिमान सुद्धा आहे. बस फक्त तुम्हाला याच गुणाचा उपयोग तुमच्या दैनंदिन जीवनावरती करायचा आहे. म्हणजे तुमचे खर्च कशा प्रकारचे असतील, खर्च कशा प्रकारे कमी करता येतील, किंवा जर का तुम्हाला मोठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल ती नेमकी कशा प्रकारची करायची असेल. पैशाच्या संदर्भातले रिस्क या येणाऱ्या 2-2.5 वर्षामध्ये अजिबात घेऊ नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. होतं काय बऱ्याच वेळेस की आधी झालेली जी काय हानी आहे किंवा नुकसान आहे ती भरून काढण्यासाठी आपण दुपटीने थोडंसं रिस्क घेतो. ते रिस्क घेऊ नका. तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन बसा. लक्षात घ्या, शनीची 7.5 पूर्णपणे संपलेली नाही, या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर जे दुरावलेले नातेसंबंध आहेत हे थोडेसे जवळ येतील, मात्र वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. अर्थात हा जो शनी आहे हा शनी तृतीय दृष्टीने तुमच्या चतुर्थाला बघतो आहे, सप्तम दृष्टीने तुमच्या अष्टमाला बघतो आहे आणि दशम दृष्टीने हा तुमच्या लाभ स्थानाला सुद्धा बघतोय. आता परत इथे हेच आहे की याची दृष्टी सुद्धा तुम्हाला आर्थिक संदर्भात थोडंसं गोष्टी वेगळ्या प्रकारे होतील याकडे थोडंसं दिशानिर्देश आहे. तर आर्थिक संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, या वर्षामध्ये जो गुरु आहे हा गुरु सुद्धा राशांतर करणार आहे. म्हणजे गुरु जो ग्रह तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करत आहे तो 14 मे नंतर तुमच्या पंचमात भ्रमण करणार आहे. पंचमस्त गुरु हा अतिशय चांगला समजला जातो. अर्थात आर्थिक बाबतीमध्ये शनीमुळे ज्या काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन तुम्हाला येतील येणाऱ्या एखाद वर्षामध्ये ते बऱ्याच प्रमाणात गुरु हा कमी करेल. गुरु हा तुमच्या मदतीला नक्कीच धावून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा नशिबावरचा विश्वास किंवा आपल्यासाठी सुद्धा भाग्य किंवा लक फॅक्टर ज्याला म्हणतो यावरचा विश्वास तुमचा उडालेला असेल. काळजी करू नका. आता जो गुरुचं राशांतर होईल हे तुमच्यासाठी बऱ्याच प्रमाणात शुभफलदायी होईल. जी कामं तुमच्या आधी पेंडिंग होत नव्हती, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होते, त्या आता हळूहळू मार्गी लागते. त्यामुळे ज्याला आपण कॉन्फिडन्स म्हणतो, आत्मविश्वास म्हणतो, तो तुमच्यामध्ये दुणावेल आणि तुमच्यामधली जी कार्यक्षमता आहे ही निश्चित प्रकारे चांगली दिसून येईल. म्हणजे गुरु जो ग्रह हा गुरु ग्रह तुमच्या मदतीला नक्कीच धावून येणार आणि 1 वर्षामध्ये अशाच प्रकारचा तुमचा माइंडसेट राहणार आहे. म्हणजे जे काय स्ट्रेस फ्रस्ट्रेशन तुम्ही गेल्या 4-5 वर्षांमध्ये अनुभवलेलं होतं, खास करून गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, त्याच्यातून तुम्ही या दरम्यान निश्चित बाहेर येत आहात. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. शनी जो ग्रह आहे हा 29 मार्च नंतर द्वितीयात जाणार आहे आणि द्वितीयातला जो राहू आहे हा राहू 18 मे नंतर तुमच्याच राशीमध्ये येणार. तर साधारणतः एप्रिल आणि मेच्या जवळजवळ 18 तारीखपर्यंत हा जो कालावधी आहे हा तुमच्यासाठी टेस्टिंग पिरियड असणार आहे, परीक्षेचा कालावधी असणार आहे. खास करून या दरम्यानच तुम्हाला तुमचे खर्च, पैशाच्या संदर्भातले व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या बाबतीमध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक फक्त आणि फक्त रिस्क घेऊन करू नका. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. लक्षात घ्या, याच्यामुळे तुम्ही विचित्र प्रकारे फसू शकता आणि गोष्टी आणखीन जास्त कॉम्प्लिकेट होऊ शकतील. लक्षात घ्या, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. शनी आणि राहू दोन्ही पापग्रह तुमच्या द्वितीय स्थानामध्ये 1.5 महिन्याकरता का होईना भ्रमण करणार आहेत. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहील. वैवाहिक जोडीदार आरोग्याच्या संदर्भातल्या कुठल्या त्रासाने असेल त्रस्त तर त्याच्या संदर्भातली काही लक्षणे दिसतील, महत्त्वाचं म्हणजे त्याचं कारण समजणार नाही. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे. तर शनी राहू जे तुमच्या
दीड महिना तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत, त्या दरम्यान काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्यांची जन्मतारीख 15 मार्चपासून ते जवळजवळ 15 एप्रिलपर्यंत असेल, त्या सर्वांकरता हे जे संपूर्ण म्हणजे येणारे जे 2.5 वर्ष आहे, हे आर्थिक संदर्भात थोडंसं त्रासदायक झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा या दरम्यान लक्ष देणं गरजेचं आहे. आणि तुमचं करिअरच्या बाबतीमध्ये टोकाचे निर्णय घेऊ नका. थोडंसं जास्त झगडावं लागेल करिअरच्या संदर्भात. आता लगेचच्या लगेच जर काय सांगायचं झालं तरीसुद्धा येणाऱ्या जवळजवळ 3 ते 4 महिन्यामध्ये ज्यांचा जन्म 15 मार्च ते 20 मार्च यांच्या दरम्यान असेल, यांच्यासाठी येणारा कालखंड जो आहे आर्थिकदृष्ट्या जास्त त्रासाचा असेल. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊन गोष्टी थोड्याशा टोकाच्या सुद्धा या दरम्यान होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित की गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये जे काही तुम्ही स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन अनुभवलेलं असेल वेगवेगळ्या पातळींवर, त्याच्यामधून मात्र तुम्ही बाहेर पडत आहात. आणि तो तुमचा मूळचा स्वभाव आहे, लॉजिकल थिंकिंग म्हणा किंवा डिसिप्लिन नेचर, हे जर का तुम्ही व्यवस्थितपणे अप्लाय केलं उघड्या डोळ्यांनी, तर मात्र येणाऱ्या 2.5 वर्षसुद्धा तुम्हाला तसं सुसह्य वाटेल. आपले या संदर्भातले विचार काय आहेत, आपली मतं काय आहेत, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. धन्यवाद.